नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्गठना संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं पीक कर्ज म्हणजे खरीप हंगाम 2023 चं घेतलेले जे काही पीक कर्ज आहे ते पहिलं पीक कर्ज न भरता त्यांना त्या सातबाऱ्यावरती पुनर्गठन बँकेच्या माध्यमातून भेटणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पहिलं पीक कर्ज न भरता पुनर्गठन भेटणार आहे, हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये हे महसूल मंडळ या सुद्धा अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्या संदर्भात कोणत्या बँकेच्या माध्यमातून हे पीक कर्ज पुनर्गठन वाटप केलं जाणार आहे, याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये कोणत्या बँकेच्या माध्यमातून कोणत्या दिवशीपासून सुरुवात होणार आहे, याच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला गेल्या वर्षीचं खरीप हंगाम 2023 चं पीक कर्ज घेतलेलं असेल तर ते तुम्हाला डबल भरायची गरज नाही। यावर्षी तुम्हाला त्या सातबाऱ्यावरती पहिलं पीक कर्ज बँकेला परत न करता पुनर्गठन देण्यात येणार आहे। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत की शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळ आहे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पहिलं पीक कर्ज वसूल करू नका। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिलं पीक कर्ज जे काही 2023 ला ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं होतं त्याला वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुनर्गठनाचा लाभ या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या पुनर्गठन वितरित होणार आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो, अहिल्यानगर पहिला जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। आता अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळांतील ज्या काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी आपलं खरीप हंगाम 2023 करता पीक कर्ज घेतलेलं असेल तर ते तुम्हाला भरायची गरज नाही। त्या सातबाऱ्यावरती तुम्हाला पहिल्यांदा जे काही पीक कर्ज खरीप हंगाम 2023 ला घेतलेलं होतं तेवढंच तुम्हाला डबल भेटणार आहे। तुमच्या बँकेच्या माध्यमातून तुमच्या महसूल मंडळामध्ये जी बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तो GR तुम्ही सरकारच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता। मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एकूण जवळपास 52 महसूल मंडळापैकी 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन वाटप केले जाणार आहे। कारण की 48 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील 30 महसूल मंडळे आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 12 महसूल मंडळे आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील 3 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळे आहेत। याचबरोबर जालना जिल्ह्यातील एकूण 42 महसूल मंडळापैकी 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे आणि उर्वरित राहिलेल्या महसूल मंडळामध्ये पुनर्गठन काय वाटप केले जाणार नाही। कारण की त्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला नाही। परंतु जालना जिल्ह्यातील हे 17 महसूल मंडळामध्ये भेटणारच आहे। परंतु जे काही 5 तालुके आहेत जालना जिल्ह्यामध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेले आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे सध्या आणि त्या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना पुनर्गठन भेटण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि मित्रांनो, 15 एप्रिल 2024 पासून पुनर्गठन वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 13 आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 21 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे। याचबरोबर परभणी जिल्ह्यातील 39 महसूल मंडळे याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत। पुणे जिल्ह्यातील 40 आहेत। बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळापैकी 54 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील 1 किंवा 2 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटण्याची शक्यता आहे। याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण जवळपास 90 महसूल मंडळापैकी 18 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठन भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। लातूर जिल्ह्यातील जवळपास 60 महसूल मंडळापैकी 45 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन भेटणार आहे। याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील जवळपास 50 पेक्षा जास्त एकूण महसूल मंडळे आहेत आणि त्याच्यापैकी 44 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना
पुनर्गठन भेटणार आहे। सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळे आहेत। सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळे आहेत। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील 17 आणि एकूण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या GRच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेल्या राज्यातील 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ देण्यात येणार आहे। कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व भागामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि जर काही भागामध्ये जर दुष्काळ घोषित केलेला असेल तर या भागातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये फीसची सवलत असेल। याचबरोबर शेतसारा वसुलीला स्थगिती असेल। वीज बिलामध्ये 35.5% सवलत असेल किंवा याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पहिलं पीक कर्ज वसूल न करता बँकेने पीक कर्ज जे काही कर्ज आहे पुनर्गठन देणे होय। मित्रांनो आता याच भागातील शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून गेल्या वर्षीचं खरीप हंगाम 2023 ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं होतं ते वसूल न करता त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर पुनर्गठन सुद्धा त्या भागातील शेतकरी बांधवांना वाटप केले जाणार आहेत आणि या सर्व भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचे वाटप 15 एप्रिल 2024 पासून केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। आणि यावर्षी प्रत्येक पिकावर 5,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत पीक कर्ज वाढवण्यात आलेले आहे अशी माहिती सरकारच्या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत मित्रांनो हा झाला दुसरा GR आणि राज्य सरकारच्या तिसऱ्या GRच्या माध्यमातून 220 व 224 महसूल मंडळामध्ये अशा पद्धतीने दुष्काळ घोषित केलेला आहे। आणि ज्या ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि अशा दुष्काळ जाहीर झालेल्या सर्व भागातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे। म्हणजे तुम्ही जर गेल्या वर्षी जर खरीप हंगाम 2023 मध्ये जर पीक कर्ज घेतलेले असेल ते तुम्हाला भरायची गरज नाही। तुमच्या भागामध्ये जर दुष्काळ जाहीर झालेला असेल तर गेल्या वर्षी तुम्हाला पीक कर्ज भरायची गरज नाही। त्या सातबाऱ्यावरती तुम्ही पुनर्गठन तुमच्या बँकेच्या माध्यमातून घेऊ शकता। आता मित्रांनो कोणत्या बँकेच्या माध्यमातून हे पुनर्गठन वाटप केले जाणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, याचबरोबर बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक असेल, याचबरोबर जे काही इतर बँका आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, या सर्व बँकेच्या माध्यमातून तुम्ही जर गेल्या वर्षी जर पीक कर्ज घेतलेले असेल, तुम्ही जर दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी असाल तर तुम्हाला गेल्या वर्षीचं पीक कर्ज यावर्षी भरायची गरज नाही। तुम्ही परत त्या सातबाऱ्यावरती ते सातबारा होल्डिंग तुम्ही जोडू शकता। त्याच जे काही कागदपत्र जे काही डॉक्युमेंट तुम्हाला लागतील त्या सर्व डॉक्युमेंट बँकेकडे देऊन तुम्हाला त्या सातबाऱ्यावरती तुम्ही जर पहिल्यांदा जर गेल्या वर्षी जर तुमच्या सातबाऱ्यावर जर तुम्हाला 1 लाख रुपये पहिलं कर्ज भेटलेलं असेल तर तुम्हाला पुनर्गठन सुद्धा 1 लाख रुपये भेटणार आहे। 50,000 भेटलेलं असेल तर 50,000 पुनर्गठन भेटणार आहे। अशा पद्धतीचं 15 एप्रिल 2024 पासून पुनर्गठन वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना एकदाही आपलं पीक कर्ज घेतलेलं नसेल त्याही शेतकऱ्यांना पहिल्यांदाच पीक कर्ज वाटप 15 एप्रिल 2024 पासून खरीप हंगाम 2024च्या पीक कर्जाकरिता ही वाटप सुरू केले जाणार आहे। 15 एप्रिल पासून हे वाटप सुरू केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो पुनर्गठना संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।